हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, जर तुम्ही नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025मध्ये स्टाफ नर्स किंवा मिडवाईफ पदासाठी ANM GNM पदासाठी तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्याचसाठी आहे. या व्हिडिओमध्ये आपण परीक्षेत वारंवार विचारले जाणारे मागील काही वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पाहणार आहे, तेही संपूर्ण विश्लेषणासह. म्हणजे प्रश्न, ऑप्शन, त्याचे उत्तर आणि प्रश्नातील चारही पर्यायाचे संपूर्ण विश्लेषण. जर तुम्ही खरंच नोकरी मिळवायची ठरवली असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी गेम चेंजर ठरू शकणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, कारण शेवटी मी देणार आहे खास टिप्स आणि ट्रिक्स जे तुमच्या मार्क्समध्ये भर घालतील. आणि या टिप्स तुम्ही अप्लाय करून परीक्षेमध्ये 4 ते 5 मार्क्सचं इन्क्रीज, म्हणजे 4 ते 5 मार्क्सचं लीड मिळवू शकता. चला तर मग तुमच्या स्वप्नातील नोकरी मिळवण्यासाठी सुरुवात करूया. तयारीची एक पक्की वाटचाल. पहा, पहिला प्रश्न, आधुनिक परिचर्येची जनक कोणाला म्हणतात? पहा, आधुनिक परिचर्येची जनक. पहा, काशीबाई गणपत हे नाव आहे. तर या काय तर प्राचीन काळातील महत्त्वाची महिला व्यक्ती, पण परिचर्येची या व्यक्तीचा परिचर्ये संबंधीचा काहीही संबंध नाही. ओके. त्यानंतर कमलाबाई या देखील उल्लेखनीय भारतीय परिचारिका आहेत, पण या जनक नाही आहेत. ओके. त्यानंतर डॉक्टर आनंदीबाई जोशी या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आहेत. ओके. भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आहेत, त्या परिचारिका नाहीत. आणि फ्लोरेन्स नाइटिंगेल या नर्सिंग क्षेत्रात पायाभूत बदल घडवण्यात यांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे, म्हणूनच त्यांना आधुनिक परिचर्येचे जनक म्हणतात. ओके. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, आधुनिक परिचर्येचे जनक. ओके. त्यानंतर पहा, पुढे पाहूया. पहा, हा प्रश्न खूप बेसिक आहे, पण परीक्षेत प्रत्येक वेळी विचारला जातो, हे लक्षात ठेवा. पुढे पाहूया. स्पायना बायफिडा म्हणजे स्पायना बायफिडा. ओके. आता हे काय असतं तर दुबंगलेला पाठीचा कणा असतो. ओके. योग्य उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2, दुबंगलेला पाठीचा कणा. ओके. आता ऑप्शन मध्ये आहे जलमस्तक. जलमस्तक काय तर हायड्रोसिफॅलसला संबंधित आहे जलमस्तक. ओके. त्यानंतर मज्जादाह स्पायनल कॉर्डचा दाह, पण कॉन्गिनेटल दोषाशी संबंधित नाही. स्पायनल कॉर्डचा दाह आणि अरुंद जठरमुख हा पायलोरिक स्टेनोसिसशी संबंधित आहे. ओके. त्यानंतर पुढे पाहूया. बायोलॉजीची पेशीच्या संरचनेशी संबंधित शाखा कोणती? ओके. प्रश्न पहा काय आहे, बायोलॉजीची पेशीच्या संरचनेच्या संबंधीची. ओके. मग ही कोणती असते तर पेशींचा अभ्यास करणारी शाखा आपल्याला थोडक्यात सांगायचंय, तर ती असते सायटॉलॉजी. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, सायटॉलॉजी पेशींचा अभ्यास करणारी शाखा, म्हणजे पेशीच्या संरचने. ओके. पेशीच्या संरचनेशी संबंधित. ओके. त्यानंतर ऑप्शन मध्ये हिस्टॉलॉजी. हिस्टॉलॉजी काय तर ऊतींचा अभ्यास. एम्ब्रोलॉजी, एम्ब्रो म्हणजे काय भ्रूण, म्हणजे आणि एम्ब्रोलॉजी म्हणजे भ्रूणाच्या विकासाचा अभ्यास. ओके. आणि पॅलेंटॉलॉजी जीवाश्मांचा अभ्यास. ओके. त्यानंतर पुढे पाहूया. चला, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही सांगा. मूळव्याध असलेल्या रुग्णाला डॅश डॅश आहार घेण्याचा सल्ला द्यावा. ओके. चला, आन्सर करा. या प्रश्नाचे उत्तर काय असू शकतं रे? आन्सर काय असू शकतं तर पहा, फायबरयुक्त आहार. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, फायबरयुक्त. ओके. मल मऊ राहतो आणि गुदद्वारावरील ताण कमी होतो, म्हणून फायबरयुक्त आहाराचा सल्ला दिला जातो. ओके. त्यानंतर ऑप्शन मध्ये प्रथिनयुक्त, तर सामान्य पुनरुत्पादनासाठी उपयुक्त, पण मूळव्याधाशी याचा काहीही संबंध नाही. ओके. लोहयुक्त, रक्तक्षयात उपयोगी आहे लोहयुक्त आहार. ओके. आणि कॅल्शियमयुक्त आहार काय, कॅल्शियममुळे काय होतं, हाडांसाठी उपयुक्त असतं. ओके. काय, कॅल्शियम. बरोबर. मग आता जर मूळव्याध म्हटले तर काय, फायबरयुक्त, हे लक्षात ठेवा. आता तुमचं उत्तर बरोबर आलं का? आलं असेल तर कमेंटमध्ये सांगा. आणि शेवट किती स्कोर करताय हे तो आपण शेवटी पाहूया. ओके. हा प्रश्न तुम्हाला विचारला होता. जर याचं उत्तर बरोबर आले असेल तर येस ऑर नो करा, आणि आलं असेल तर हा प्रश्न तुम्ही कोणत्या रेफरन्समधून वाचला ते देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. ओके. त्यानंतर पुढे पाहूया.
जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय डॅश डॅश येथे आहे. ओके, जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय पहा, न्यूयॉर्क, नवी दिल्ली, जिनिव्हा आणि लंडन. ओके, तर पहा हे आहे जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथे. ओके, पाठच असायला हवं. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 जिनेव्हा. ओके, जिनेव्हा WHO मुख्य जागतिक मुख्यालय आहे जिनेव्हा येथे. ओके, आता ऑप्शन मध्ये न्यूयॉर्क, न्यूयॉर्क येथे काय आहे तर युनायटेड नेशन्स UN चे मुख्यालय आहे. ओके, नवी दिल्ली आपल्या भारताची राजधानी आहे. बरोबर. त्यानंतर पुढे पाहूया, एंडोमेट्रियमला गरोदरपणात काय म्हणतात? एंडोमेट्रियमला गरोदरपणात डेसिडिओ म्हणतात. ओके, गर्भधारणेनंतर एंडोमेट्रियमचा हा विशेष रूप आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 डेसिडिओ. ओके, त्यानंतर ऑप्शन मध्ये कोरियोन, कोरियोन काय तर भ्रूणाभोवती असणारी झिल्ली, पण एंट्रोडियम नव्हे. ओके, डिलिव्हरी काय तर बाळंतपणाशी संबंधित आहे. बरोबर. ट्रोफोब्लास्ट, ट्रोफोब्लास्ट भ्रूणातील पेशी जी प्लेसेंटा तयार करते. ओके, याच्याशी संबंधित आहे. ओके, यामुळे अशा प्रश्नांवर केस स्टडी सुद्धा येतात, त्यामुळे याची कारणे, लक्षणे आणि उपचार सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढे पाहूया, रक्तदाब पाहण्यासाठी कोणत्या यंत्राचा उपयोग करतात? पहा, रक्तदाब पाहण्यासाठी कोणत्या यंत्राचा उपयोग करतात तर ते यंत्र आहे स्मिग्मो मॅनोमीटर. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 स्मिग्मो मॅनोमीटर. ओके, त्यानंतर ऑप्शन मध्ये ऑक्टोमीटर असे यंत्र वापरत नाहीत. ओके, थर्मामीटर काय तर ताप मोजण्यासाठी आहे आणि ग्लॉकोमीटर डोळ्यातील दाब मोजण्यासाठी ग्लॉकोमीटर वापरतात. ओके, त्यानंतर पुढे पाहूया, झिरो पोलिओ डॅश डॅश या कालावधीत देतात. 0 ते 7 दिवस. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 0 ते 7 दिवस. 7 दिवस. 0 डोस पोलिओचा जन्मानंतर पहिल्या 7 दिवसांत दिला जातो. ओके, 0 ते 21 दिवसात काय तर थोडा अधिक कालावधी, 1 ते 1.5 महिन्यात इतर नियमित डोस असतात. ओके, त्यानंतर पुढे पाहूया, जीवनसत्व B12 देखील काय म्हणतात? ओके, जीवनसत्व B12 काय म्हणतात? बऱ्याच वेळा आपण पाहिलेला प्रश्न आहे, तर याला काय म्हणतात? सायनोकोब्लॅमिन म्हणतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 सायनोकोब्लॅमिन. थायमिन, ऑप्शन मध्ये थायमिन हे विटामिन B1चं नाव आहे. ओके, पायरिडॉक्सिन विटामिन B6 ला म्हणतात. रायबोफ्लेविन विटामिन B2 ला म्हणतात. ओके मित्रांनो, इथपर्यंत पाहिलंच आहे तर थम्सअप द्या, लाईक करा. आता येणारे प्रश्न अजून थोडे क्लिनिकल असतील, म्हणजे परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे असतील. ओके, हे लक्षात ठेवा. पुढे पाहूया, एनिमा देताना कोणती अंगस्थिती देतात? ओके, एनिमा देताना कोणती अंगस्थिती देतात तर लेफ्ट लॅटरल. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 लेफ्ट लॅटरल. एनिमा देताना ही पोझिशन योग्य आहे, कारण रेक्टम सोप्या पद्धतीने प्रवेशासाठी खुला होतो. ओके, त्यानंतर लिथोटॉमी योनिमार्ग तपासण्यासाठी वापरली जाते. ओके, राईट लॅटरल अपवादात्मकच वापरतात आणि कार्डियाक हृदय रुग्णासाठी वापरली जाणारी आरामदायक पोझिशन आहे. ओके, त्यानंतर पुढे पाहूया, प्रोसिजर करण्या अगोदर व नंतर हात धुण्याचा उद्देश ओके काय असतो ते आपल्याला सांगायचं आहे. ओके, पहा, तर क्रॉस इन्फेक्शन टाळण्यासाठी. ओके, याचा उद्देश काय तर क्रॉस इन्फेक्शन पहिलाच पर्याय योग्य आहे. क्रॉस इन्फेक्शन टाळण्यासाठी, बरोबर, स्वच्छता राखण्यासाठी व संसर्ग रोखण्यासाठी हे महत्त्वाचं आहे. फक्त हात धुणे हेतू स्पष्ट होतोय का तर नाही होत. हात मऊ होण्यासाठी हा देखील चुकीचा आहे हेतू, आणि आग कमी करण्यासाठी काय तर्कच नाही यात, अतार्किक आहे. ओके, त्यानंतर पुढे पाहूया, जिल्हा रुग्णालय डॅश डॅश मार्फत चालवली जातात. पहा, जिल्हा रुग्णालये राज्य, केंद्र, सेवाभावी, खाजगी, तर ती राज्य शासनातर्फे चालवली जातात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1
राज्य शासन, जिल्हा रुग्णालय हे राज्य सरकारच्या आरोग्य विभागाअंतर्गत येतात. ओके. केंद्र शासन तर हे काय करतं, धोरणे ठरवतं पण थेट संचालन करत नाही. ओके. सेवाभावी संस्था या खाजगी संस्था असतात आणि खाजगी संस्था सरकारी रुग्णालये चालवत नाहीत. बरोबर. त्यानंतर पुढे पाहूया, ऑक्सिजन सिलेंडरच्या गळ्याभोवती कोणता रंग असतो. ओके. ऑक्सिजन सिलेंडरच्या गळ्याभोवती कोणता रंग असतो आपल्याला सांगायचं आहे. ओके. तर तो असतो पांढरा. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 पांढरा. ओके. निळा रंग कधी असतो, नायट्रस ऑक्साईड सिलेंडरसाठी, लाल रंग ॲसिटिलिनसाठी आणि पिवळा रंग एअर सिलेंडरसाठी असतो. हे लक्षात ठेवा. पुढे पाहूया, शेवटी मित्रांनो, शेवटी ज्या टिप्स मी तुम्हाला देणार आहे त्या अजिबात मिस करू नका, त्या तुमच्या तयारीसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. ओके. त्यानंतर पहा, इन्सुलिन हे डॅश डॅश ग्रंथीतून स्त्रवते. इन्सुलिन हे पॅनक्रियाजमधून स्त्रवते. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 पॅनक्रिया. बीटा पेशींमधून इन्सुलिन तयार होतं. ओके. त्यानंतर ॲड्रिनॅलिन हे अधिवृक्क ग्रंथीतून स्त्रवते. ओके. त्यानंतर थायरॉक्सिन तयार करतं आणि स्प्लीन ही प्रतिकारशक्तीसाठी आहे, हार्मोन तयार करत नाहीये स्प्लीन. ओके. त्यानंतर पुढे पाहूया, जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करतात. जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिलला साजरा करतात. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 7 एप्रिल. 7 एप्रिल हा दिवस WHO स्थापनेच्या दिनानिमित्त दरवर्षी आरोग्यविषयक जनजागृतीसाठी साजरा केला जातो. ओके. WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. बरोबर. 14 नोव्हेंबर बाल दिन. ओके. आणि जागतिक मधुमेह दिन, वर्ल्ड डायबिटीज डे असतो. 11 जुलैला काय असतो, वर्ल्ड पॉप्युलेशन डे, जागतिक लोकसंख्या दिन. आणि 12 मेला काय असतंय, इंटरनॅशनल नर्सेस डे, आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन. ओके. त्यानंतर पुढे पाहूया, मित्रांनो जर इथपर्यंत बघितले असेल तर थम्सअप द्या, तुमचं लक्ष खूप चांगलं आहे, तुम्ही यावेळी पोस्ट नक्की काढणार. ओके. लाईक नक्की करा. पाहता, नाडीचा वेग दर मिनिटाला 120 पेक्षा जास्त असल्यास काय म्हणतात. पहा, नाडीचा वेग दर मिनिटाला 120 पेक्षा जास्त आहे तर त्याला टॅकिकार्डिया म्हणतात. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 टॅकिकार्डिया. नाडीचा वेग 100 पेक्षा जास्त पर मिनिट असल्यास ही स्थिती निर्माण होते, म्हणजेच हृदय वेगाने धडकतं. ओके. त्यानंतर ऑप्शनमध्ये देखील पाहूया, अँडिकार्डिया असा शब्द आहे का वैद्यकीय भाषेत, तर हा शब्दच नाही. बरोबर. अँडिॲपनिया. ओके. ॲपनिया काय तर श्वसन थांबण्यासंदर्भात आहे, हृदयाशी याचा काहीही संबंध नाही. ओके. आणि डिस्पिनिया काय तर डिफिकल्टी इन ब्रीथिंग, श्वास घेण्यात त्रास होणे. ओके. त्यानंतर पुढे पाहूया, ऑलफॅक्टरी नर्वमुळे कोणत्या ज्ञानाची जाणीव होते. ऑलफॅक्टरी नर्वमुळे वासाची जाणीव होते. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 वास. ओके. ऑलफॅक्टरी नर्व, क्रॅनियल नर्व. ओके. ही मेंदूतील पहिली क्रॅनियल नर्व असून ती वास घेण्याचं कार्य करते. त्यानंतर चव हे ग्लॉसोफिरिंजियल व फेशियल नर्वचे कार्य आहे. ओके. आवाज काय तर हे श्रवण इंद्रियाशी संबंधित आहे, ऑडिटरी नर्वशी संबंधित आहे. आणि स्पर्श सेन्सरी नर्वद्वारे केलं जातं. ओके. त्यानंतर पुढे पाहूया, खालीलपैकी चेहऱ्याचे हाड कोणते आहे. ओके. चेहऱ्याचे हाड कोणतं आहे. पहा मित्रांनो, हा प्रश्न पाहून अनेकांचा गोंधळ होतो. तुम्ही ओळखताय का हा प्रश्न, बरोबर बघायचा आहे मला, त्यामुळे तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा, मग मला समजेल हा प्रश्न तुम्ही ओळखलेला आहे का. कारण हा प्रश्न पाहून अनेकांचा गोंधळ होतो, हे लक्षात ठेवा. कारण काय तर चेहऱ्याचं जे हाड आहे त्याला काय म्हणतात, इथमॉइड बोन. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 इथमॉइड बोन. बरोबर. हे एक महत्त्वाचं फेशियल हाड आहे जे नाक व डोळ्याच्या
खोबणीच्या जवळ असतं. ओके, त्यानंतर फिमर आणि स्टेपिस मध्ये देखील गोंधळ होतो, म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं गोंधळदायक प्रश्न आहे. फिमर स्टेपिस. ओके, फिमर कशात असतं? मांडीत. स्टेपिस कानात. ओके, आणि फिमर काय असतं तर जांघेतील सर्वात लांब हाड आपल्या शरीरातलं फिमर. ओके, आणि स्टेपिस काय असतं तर कानातील लहान हाड. ओके, इयर ऑसिकल म्हणतात स्टेपिसला. त्यानंतर स्टर्नम काय तर छातीच्या मधोमध असलेलं हाड आहे. ब्रिस्ट बोन त्यालाच काय म्हणतात? स्टर्नम, छातीच्या मधोमध असलेलं हाड. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न, पाठीच्या कण्याचा अस्थिभंग झालेल्या रुग्णास कशावर झोपवतात? तर कडक बिछाण्यावर. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 कडक बिछाना. ओके, व्हर्टेब्रल फ्रॅक्चर असलेल्या रुग्णांसाठी हार्ड बेड असतो. ओके, आणि अशा रुग्णांसाठी अत्यंत आवश्यक असतो, कारण त्यामुळे पाठीचा आधार योग्य राहतो आणि वाकणे टळतो. ओके, त्यानंतर ऑप्शन मध्ये काय आहे? डनलॉप. डनलॉप काय आहे तर गादीचा प्रकार आहे. फ्रॅक्चरची काय संबंध येतोय का तर नाही येत. ओके, त्यानंतर वॉटर बेड हा काय आहे? बेड सोर आहे. ओके, आणि ह्याचा पण फ्रॅक्चरची संबंध नाही. आणि कॉटन मॅट्रेस हे काय? नरम बेड आहे. या पाठीस अपाय होऊ शकतो यामुळे. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न, अपगार स्कोर असल्यास गर्भकाची स्थिती चिंताजनक समजली जाते. ओके, किती अपगार स्कोर असल्यावर नवजात बाळाचे आरोग्य तपासण्यासाठी म्हणजे गर्भकाची स्थिती चिंताजनक समजली जाते? ते आहे 4. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 4. आता अपगार स्कोर काय आहे तर बाळाचे आरोग्य म्हणजे नवजात बाळाचं आरोग्य तपासण्यासाठी वापरले जाणारे आहे ते अपगार स्कोर असतो. ओके, हा स्कोर 0 ते 10 पर्यंत असतो. ओके, 0 ते 3 गंभीर स्थिती असते, त्वरित उपचार आवश्यक असतो. 4 ते 6 मध्यम चिंताजनक परिस्थिती असते आणि 7 ते 10 सामान्य असतो. ओके, आणि स्कोर 4 पेक्षा कमी असेल तर ती गंभीर परिस्थिती मानली जाते. हे लक्षात ठेवायचं आहे. पुढे पाहूया, खालीलपैकी कोणत्या ॲम्फिबियनना अवयव नसतात, लिंब नसतात? ओके, तर ते इचिथिओपिसला नसतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 इचिथिओपिसला. ओके, हा एक अंध सापासारखा उभयचर आहे ज्याला लिम्ब्स नसतात. ओके, सॅलॅमँडर याला 4 ही लिम्ब्स असतात. ओके, अँग्युला एक मासा आहे, हा उभयचर नाही आहे. ओके, आणि फेरेटिमा गांडूळ हा उभयचर वर्गात मोडत नाही. ओके, आता पहा मित्रांनो, आता येतो एक असा प्रश्न जो मागील 2 वर्षांमध्ये सतत रिपीट झालेला आहे, त्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन पहा. ओके, लॉकजॉ हे कोणत्या आजाराचे प्रमुख लक्षण आहे? ओके, पहा, लॉकजॉ हे धनुर्वात टिटॅनस या आजाराचे प्रमुख लक्षण आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 धनुर्वात टिटॅनस. क्लोस्ट्रिडियम टेटनी या बॅक्टेरियामुळे हा आजार होतो आणि यामध्ये काय होतं तर जबडा घट्ट होतो. ओके, आणि जबडा घट्ट होणे लॉकजॉ हे प्रमुख लक्षण असतं यामधील. ओके, त्यानंतर मस्तिष्क आवरण 10. मस्तिष्क आवरण 10 मध्ये काय? हा मेंजायटिससाठी आहे. त्यानंतर विषमज्वर, टायफॉइड म्हणजे यामध्ये लॉकजॉ होत नाही. ओके, आणि घटसर्प हे डिप्थेरियाचे मराठी रूप आहे. ओके, घशाशी संबंधित आजार आहे हा. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न, न्यूक्लियसच्या अभ्यास शाखेला काय म्हणतात? पहा, न्यूक्लियसच्या अभ्यास शाखेला कार्डिओलॉजी म्हणतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 कार्डिओलॉजी, पेशीच्या केंद्रकाचा न्यूक्लियसचा अभ्यास. ओके, त्यानंतर न्यूरोलॉजी, मेंदू व मज्जासंस्थेच्या अभ्यासाला न्यूरोलॉजी म्हणतात. एंडोप्लाझ्मॉलॉजी, एंडोप्लाझ्माचा अभ्यास याला एंडोप्लाझ्मॉलॉजी म्हणतात. आणि एर्गॅस्ट्रोप्लाझ्मॉलॉजी असा प्रश्नच नाहीये प्रचलित. ओके, चुकीचा पर्याय. त्यानंतर पुढे पाहूया, म्हणजे शब्द नाहीये तसा. खालीलपैकी मानसिक आजाराचे वैशिष्ट्य नाही. ओके, मानसिक आजाराचे वैशिष्ट्य विचित्र वर्तन, भयगंड, झोप, भ्रम. तर पहा, शांत झोप हे मानसिक आजाराचं वैशिष्ट्य नाही, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 शांत झोप. पहा, मानसिक आजारात विचित्र वर्तन, फोबिया, भ्रम, भास ही सामान्य लक्षणं असतात आणि शांत झोप काय तर आरोग्य स्थिती आहे, त्यामुळे ती मानसिक आजाराचं लक्षण नाहीये. पुढे पाहूया,
अन्न विषबाधेचे प्रमुख कारण कोणते? पहा, अन्न विषबाधेचे प्रमुख कारण तर ते आहे क्लोस्ट्रिडियम बोटुलिनम. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 सी बुटोलिनम. ओके, सी बुटोलिनम, क्लोस्ट्रिडियम बुटोलिनम. अत्यंत विषारी टॉक्झिन तयार करणारा जीवाणू जे डबाबंद अन्नात वाढतो. ओके, त्यानंतर ऑप्शनमध्ये काय आहे? ई कोलाय. ई कोलाय काय तर काही स्ट्रेन्स फूड पॉयझनिंग करू शकतात. ओके, त्यानंतर व्ही कॉलरा काय तर कॉलरा करतो, पॉयझनिंगशी संबंध नाही. आणि पी ऑर्ग्युनोसिस हॉस्पिटल इन्फेक्शनमध्ये जास्त असतो. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न, मित्रांनो जर तुम्ही हा प्रश्न बरोबर सोडवलात तर समजा तयारी चांगली चालू आहे. ओके, महत्त्वाचा प्रश्न आहे. शरीराची एक बाजू लुळी पडते त्यास काय म्हणतात? पहा, शरीराची एक बाजू लुळी पडते त्याला काय म्हणतात? त्याला हेमिप्लेजिया म्हणतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 हेमिप्लेजिया. शरीराची डावी किंवा उजवी पूर्णपणे, ओके, शरीराची डावी किंवा उजवी बाजू पूर्णपणे लुळी पडणे. ओके, त्यानंतर ऑप्शनमध्ये पॅराप्लेजिया, दोन्ही पाय लुळे होणे. त्यानंतर मोनोप्लेजिया, फक्त एक हात किंवा एक पाय लुळा होतो. ओके, आणि क्वाड्रीप्लेजिया, चारही अवयव लुळे होतात. त्यानंतर पुढे पाहूया. पहा, टायफॉइड हा आजार कोणत्या जंतूमुळे होतो? पहा, टायफॉइड हा आजार साल्मोनेला टायफी या जंतूमुळे होतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 साल्मोनेला टायफी. ओके, त्यानंतर इचमाइड असा ऑप्शनच नाहीये. विब्रियो कॉलरा हा आजार विब्रियो या जंतूमुळे होतो. ओके, आणि अँथ्रॅक्स बॅसिलस अँथ्रॅसिस. ओके, बॅसिलस अँथ्रॅसिस हा आजार अँथ्रॅक्स या जंतूमुळे होतो, हे लक्षात ठेवा. मित्रांनो आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले त्या प्रश्नापैकी एक प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. ओके, तुमच्यासाठीचा प्रश्न पाहूया. पहा, इन्सुलिन हे डॅश डॅश ग्रंथीतून स्त्रवते. आताच पाहिलेला प्रश्न आहे. डिटेल विश्लेषण देखील आपण यावर केलेलं आहे. व्हेरी इझी क्वेश्चन आहे. ओके, प्रश्न पुन्हा एकदा पहा. इन्सुलिन हे डॅश डॅश ग्रंथीतून स्त्रवते. ओके, 4 पर्याय, 4 पर्यायापैकी योग्य पर्याय कमेंट करायचा आहे. ओके, आता तुमच्यासाठी काही टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे. तत्पूर्वी मित्रांनो, हे ज्या प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न आपण स्टाफ नर्स मिडवाईफ परीक्षेसाठीचे काही महत्त्वाचे PYQ म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पाहिले. आणि ही सगळी माहिती लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे, कारण याच पॅटर्नवर नवीन प्रश्न विचारले जातात. तसेच अभ्यास करताना प्रिव्हियस पेपर्स, फंडामेंटल्स आणि क्लिनिकल एक्सपिरियन्स या सगळ्याचा समतोल ठेवणं गरजेचं आहे. जर अजून असे उपयोगी व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. ओके, चला आता शेवटी पाहूया काही खास टिप्स आणि ट्रिक्स ज्यामुळे तुम्ही सिलेक्शनच्या आणखी जवळ जाऊ शकता. ओके, त्यामध्ये पहिली टिप आहे, मागील वर्षाचे प्रश्न PYQ नक्की सोडवायचे आहेत. ओके, किमान 3 ते 4 वर्षांचे जुने प्रश्न नियमित सोडवत राहा. त्यातून प्रश्नांचा पॅटर्न आणि महत्त्वाचे टॉपिक्स लक्षात येतात. ओके, तुमच्यासाठीची दुसरी टिप्स आहे, बेसिक संकल्पना पक्क्या करा. म्हणजे कन्सेप्ट क्लिअर असणं खूप महत्त्वाचं आहे. फक्त उत्तरे पाठ करू नका, त्याच्या मागच्या ज्या लॉजिक आहेत ते समजून घ्या. म्हणजे क्लिनिकल क्वेश्चन्समध्ये याचा खूप उपयोग होतो. त्यानंतर पहा, दररोज थोडा वेळ रिव्हिजनसाठी ठेवायचाच आहे आपल्याला. नवीन शिकणं तर महत्त्वाचं आहे, पण जुनं विसरून चालणार आहे का? तर नाही. पण मग जुनं विसरू नये म्हणून रोज थोडा वेळ रिव्हिजनला द्यायलाच हवा. ओके, त्यानंतरची चौथी टिप्स आहे तुमच्यासाठी, जास्त वेळ वाट पाहू नका, लगेच तयारीला लागा, लगेच अभ्यास सुरू करा, तयारी सुरू ठेवा. परीक्षा कधी जाहीर होईल सांगता येत नाही, त्यामुळे आधीच अभ्यासाला सुरुवात करा, नंतर संधी हातून जाऊ देऊ नका. ओके, त्यानंतर तुमच्यासाठीची 5वी टिप्स, लहान गोष्टी लक्षात ठेवा. म्हणजे कसं आहे तर युनिट्स आहेत, रेंज आहेत, सायन्स आहेत, सिम्पटम्स आहेत. ओके, असे बरेच प्रश्न अशा बेसिक माहितीवर येतात, त्यामुळे अशा गोष्टी लिहून ठेवा आणि रोज वाचत चला. म्हणजे ते तुम्हाला तोंडपाठ होण्यासाठी मदत होऊ शकते. ओके, आणि त्यानंतरची तुमच्यासाठीची 6वी टिप्स, मॉक टेस्ट आणि ग्रुप स्टडी चालू ठेवा. पहा, टेस्ट दिल्याने वेळेचं मॅनेजमेंट होतं आणि ग्रुपमध्ये
शिकलं की कन्सेप्ट्स आणखी पक्क्या होतात. बट तुम्ही म्हणाल मी तर एकटाच अभ्यास करतो, मी तर एकटीच अभ्यास करते, मग कसा ग्रुप स्टडी करायचा? सो डोंट वरी, तुमच्यासाठी शेवटची एक खास टिप्स आहे. ओके, स्वतःच्या अभ्यासाचे शेड्यूल बनवा. सगळ्यांना समान टिप्स लागू पडत नाहीत हे लक्षात ठेवा. स्वतःच्या स्ट्रेंथ्स आणि विकनेसनुसार अभ्यासाचे वेळापत्रक तयार करा आणि त्यानुसार आपला स्टडी सुरू करा आणि कॉन्फिडन्स इन्क्रीज करून घ्या. ओके मित्रांनो, या टिप्स फॉलो केल्यास तुमची तयारी अजून मजबूत होईल. ओके मित्रांनो, तुम्हाला या टिप्स उपयोगी वाटल्या असतील तर कमेंट करून जरूर सांगा. अशाच आणखी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. तयारी चालू ठेवा, यश लवकरच तुमचं असेल. ओके, इथेच थांबूया. थँक्यू.